मेरा नाम राजेश खत्री है। यहाँ रेस्टो.com में मैं अपनी गुड़िया मुस्कान के लिए रिश्ता देखने आया, लेकिन यहाँ आने के बाद 100% सेटिस्फेक्शन मिला। यहाँ पर काउंसलिंग बिल्कुल बढ़िया थी, एडमिनिस्ट्रेशन विनोद सर, राहुल सर बहुत बढ़िया थे। सबसे बड़ी बात जो फादर की नीड होती है प्राइवेसी, वो हर चीज़ की यहाँ पर मिली। बायोडेटा अप्रोप्रिएट, किसी चीज़ की तकलीफ नहीं हुई। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर के सरकारी सेंट्रल हॉस्पिटल में देर रात जमकर हंगामा और तोड़फोड़ की घटना सामने आई है। मृत मरीज के परिजनों ने डॉक्टरों पर लापरवाही का आरोप लगाते हुए हॉस्पिटल में कांच और अन्य सामान तोड़ दिए। घटना के बाद हॉस्पिटल कर्मचारियों ने सुरक्षा की मांग को लेकर काम बंद आंदोलन शुरू कर दिया, जिससे हॉस्पिटल परिसर में तनाव का माहौल बन गया। जानकारी के अनुसार भगवान निम्बोड़े नामक मरीज को उपचार के लिए उल्लासनगर के सेंट्रल हॉस्पिटल में भर्ती कराया गया था। मरीज की गंभीर स्थिति को देखते हुए उल्लासनगर की महापौर अश्विनी निकम भी हॉस्पिटल पहुंची थी और डॉक्टरों से उचित उपचार करने की अपील की थी। हालांकि इलाज के दौरान मरीज की देर रात मौत हो गई। मरीज की मौत के बाद परिजनों ने डॉक्टरों की कथित लापरवाही को जिम्मेदार ठहराते हुए हॉस्पिटल में तोड़फोड़ शुरू कर दी। इस दौरान हॉस्पिटल में कांच की तोड़फोड़, खिड़कियां और अन्य सामग्री क्षतिग्रस्त हो गई। घटना की जानकारी मिलते ही सेंट्रल पुलिस मौके पर पहुंची और मामला शांत कराया। पुलिस ने तोड़फोड़ करने वालों के खिलाफ मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है। घटना के विरोध में हॉस्पिटल के डॉक्टर और कर्मचारियों ने आज काम बंद आंदोलन छेड़ दिया। कर्मचारियों का आरोप है कि हॉस्पिटल में उन्हें किसी प्रकार की सुरक्षा उपलब्ध नहीं कराई जाती। साथ ही स्थानीय राजनीति के दबाव में गंभीर हालत वाले मरीजों को भी भर्ती करना पड़ता है, जिसके बाद किसी अनहोनी की स्थिति में डॉक्टरों और कर्मचारियों को ही निशाना बनाया जाता है। जहां बाद में महापौर अश्विनी कमलेश निकम, डॉक्टर मनोहर बंसोड़े, समाज सेवक शिवाजी रगड़े और सेंट्रल पुलिस स्टेशन के अधिकारियों के बीच हुई चर्चा के बाद आंदोलन वापस ले लिया गया। वहीं अब प्रशासन की ओर से आश्वासन दिया गया है कि तोड़फोड़ करने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कर उन्हें गिरफ्तार किया जाएगा। साथ ही हॉस्पिटल में सुरक्षा के लिए एक शस्त्रधारी पुलिसकर्मी की नियुक्ति भी की जाएगी। इसके बाद डॉक्टरों और कर्मचारियों ने अपना आंदोलन समाप्त कर दिया। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। हा पेशंट आमच्याकडे 9:15 दरम्यान आला होता। पेशंट अतिशय सिरियस होता। या पेशंटच्या संदर्भात महापौर मॅडम, निकम मॅडम यांनी मला फोन पण केला होता, मेसेज पण केला होता, या पेशंटचं करायचं काय। तर आमचं त्यांच्याबरोबर चर्चा झाली, डॉक्टराबरोबर चर्चा झाली। पेशंट अनकॉन्शियस होता, सिरियस होता। तर पेशंटला, अशा पेशंटला आम्ही पुढे पण पाठवू शकत नव्हतो, कारण तो अर्ध्या वाटात कुठे पण म्हणजे मृत्यू पावला असता। आणि उपचार करत असताना सदर रुग्ण 1:30च्या सुमारास मरण पावला। आता उपचार करत असताना जर रुग्ण मरण पावला तर त्याचं दुःख हे डॉक्टरांना खूप होत असतं, नातेवाईकांना होतच, पण त्याच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो। ही घटना व्हायला नाही पाहिजे, परंतु सदर रुग्णाचा जो आजार आहे, त्याचा जो क्रॉनिक म्हणजे तो लिव्हर सिरोसिस होता, अल्कोहोलिक क्रॉनिक होता, त्याचं लिव्हर, किडनी आणि ब्रेन ह्या सगळ्या गोष्टी डॅमेज झालेल्या होत्या। अशा पेशंटला आमच्याकडे उपचार आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत करत असतो। सदर घटना आम्ही महापौर मॅडमला पण सांगितली। महापौर मॅडम म्हणल्या, डॉक्टर तुमच्या परीनं जसं करता येईल तसं करा, म्हणजे शांत होऊन त्या गेल्या निघून। परंतु नंतर 1-1.5 तासानं पेशंटला डिक्लेअर करावं लागलं आणि डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला। राग अनावर होऊन आमच्या 4-5-25 लोकांनी जवळपास म्हणजे आमच्या डॉक्टरावर, सिस्टरवर आणि कर्मचाऱ्यावर सगळ्यात जवळपास म्हणजे मारहाण आणि इथल्या काचा तोडफोड केल्या। जवळपास म्हणजे इथले 2-3 दालनं त्यांचे तावदानं तोडून टाकले आणि मॉनिटरची विशेष म्हणजे नासधूस केलेली आहे। मॉनिटर, खुर्च्या, कॉट हे सगळी तोडफोड केलेली आहे। हे सर्व होत असताना आम्ही पोलिसांना फोन केला। पोलीस 5-25 पोलीस बांधव आले, परंतु त्यांना सुद्धा हा मॉब ऐकत नव्हता। अशी घटना घडलेली आहे। आज निषेध आंदोलन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे, काय प्रामुख्याने? कसं आहे, ह्या अशा घटना एकच दिवस नाही, 365 दिवसामधून जवळपास 300 दिवस तरी आम्हाला रोज ह्या घटनांना सामोरं जावं लागतं। रोज एक तरी कर्मचाऱ्याला म्हणजे मारहाण होते, एका तरी कर्मचाऱ्याला शिवीगाळ होते, एक तरी पेशंटचा नातेवाईक म्हणजे असा हुजूर घालत असतो। आम्ही ते सगळं सहन करत असतो, मग आम्ही मजबुरी म्हणून नोकरी करतो, असा त्याचा अर्थ होतो। वाजता सदर रुग्ण आमच्या दवाखान्यात हजर झाला होता
तो पेशंट क्रोनिक अल्कोहोलिक होता, त्याला सिरोसिस ऑफ लिव्हर होतं, त्याला हायपरटेन्शन होतं आणि त्याचे भरपूर ऑर्गन सगळे फेल्युअर मध्ये होते. आणि पेशंटला आमच्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी सहज समजून सांगितलं होतं की पेशंटची कंडिशन चांगली नाहीये, पेशंटची तब्येत जास्त आहे. तरी पण महापौर मॅडमच्या रिक्वेस्ट प्रमाणे आम्ही त्या पेशंटला ऍडमिट करून घेतलं. महापौर मॅडम बोलल्या की तुमच्या पर्यंत जेवढं होतं तेवढं तुम्ही करा, आम्ही सगळ्यांना तशीच सेवा देतो, आमच्या जेवढं होतं शक्य तेवढं आम्ही देतो. आणि पेशंटला ऍडमिट केलं होतं. नातेवाईकांना सगळं हाय रिस्क कन्सर्न आम्ही समजून सांगितली होती आणि नातेवाईकांची सही स्वाक्षरी सुद्धा त्यावरती कागदावरती आहे की डॉक्टरने आम्हाला सगळी पेशंटची इत्तमभूत माहिती आम्हाला दिलेली आहे ते तब्येतीबद्दल आणि आम्हाला काही कुठल्या प्रकारची तक्रार नाही म्हणून. तरीही त्यांना एवढं सांगून सुद्धा पेशंट 1:30 वाजता जेव्हा गेला एक्सपायर झाला तेव्हा आमची लेडी मेडिकल ऑफिसर होती ऑन ड्युटी, तिच्यावर त्यांनी स्टूल मारून फेकला. ते मॅडम कसे काम करणार या गोष्टीवरती आणि सगळं त्यांना एवढं सांगून सांगितलं तरी पण ते काहीच, त्यांना एकच पोलीस होता आणि आमचा एकच कर्मचारी तिकडे होता, सिक्युरिटी गार्ड होता. त्यामुळे बाकी आमचे 3 मुलं पण होते, सगळ्यांना जीवाला धोका होता म्हणून आम्ही ते काम बंद केलं. आणि हे नेहमी राजकारणाच्या कार्यकर्त्यांमुळे, हे अल्कोहोलिक लोकांमुळे, गरजुल्या लोकांमुळे आमच्या रुग्णालयामध्ये रोजचे रात्री हेच गोष्ट करते, दर रात्री हेच गोष्ट करते, आमच्यावर नेहमी हल्ला करायचा प्रयत्न करतात. हे सगळे आम्हाला प्रोटेक्शन नाहीये. आणि मागे सुद्धा आमदारांनी सांगितलं होतं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे ड्युटीवर असताना, ते अजून झालेलं नाही. आमच्याकडे सिक्युरिटी पॉवर पण कमी आहे, मॅन पॉवर पण कमी आहे. शस्त्रधारी पोलिसांची हो. करतो आम्ही पण मागणी. परवा आमचे डॉक्टर खंबाळीतला चाकू दाखवला कार्यकर्ता लोकांनी, लेडी डॉक्टर चाकू दाखवला आणि पेशंट जेलवरून ट्रान्सफर होतं इकडे, जेलमधला कैदी होता, त्याला त्याची कंडिशन बॅड होती, तो अर्ध्या रस्त्यात मृत्यू पावला आणि आमच्याकडे आणला तेव्हा पेशंट ऑलरेडी ब्रॉड डेड होता. आमच्या लेडी मेडिकल ऑफिसरने त्याला चेक केलं तर त्यात 25 ते 50 लोकांचा मॉब होता. त्यांनी आमच्या लेडी मेडिकल ऑफिसरला शिव्या केली आणि आमच्या डॉक्टरांना, जे ड्युटी डॉक्टर खंबाळीत होते त्यांना चाकू दाखवला. तरी पण एवढं झाल्यानंतर पण ते लोक, काल पण हा एपिसोड झाला, हे रोज घडतायत, घटना रोज घडतायत आणि याला कुठंच हे नाहीये. म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की महापौर मॅडम इकडे यावं, आमदार सरांनी इकडे यावं आणि बघावं त्यांचे कार्यकर्ते काय धिंगाणा करतात इकडे. आम्ही इथं नोकरी करण्यासाठी आहे, लोकांच्या सेवेसाठी आम्ही इकडे आहेत. आम्ही दुसरं काहीच करतो, आम्ही रोज सेवा करतो, रोज आम्ही दवाखान्यात लोकांची सेवा करतो. पण तरी पण लोकांचं दादेरी खूप वाढत चालली आहे. त्यामुळे आम्हाला हे स्टेप घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही. राजकीय दबाव इन सेन्स, आज मी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 पासून 4 वर्षापासून मी इथे सर्व्हिसला आहे. आल्यापासून माझा इकडचा मॉब आहे जो आम्हाला फक्त फोर्सफुली काम करायला लावतो. म्हणजे त्यांनी जे सांगितलं तेच आम्ही सर्व्हिस द्यायची, ज्यांना जी गरज आहे ट्रीटमेंटची ते त्यांना नको. जर त्यांना महापौर किंवा जर त्यांना कुठल्या वरिष्ठ कर्मचारीचा फोन आला किंवा काय आलं मग त्याच्यानी आम्हाला ती ट्रीटमेंट द्यायला लावतात. प्लस आपल्याकडे इथे खूप कर्मचारी कमी आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये. जर आमचं बेड हॉस्पिटल 200-300 ऑक्युपन्सी आहे आपल्याकडे डेली, हा, आणि 2006 आकृती बंद आहे. हो, आणि जर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा म्हणजे आमच्याकडे डेली 1000 पेक्षा पण समजायला पाहिजे की जेव्हा मॉब वाढत आहे तेव्हा कर्मचारी पण वाढवायला पाहिजे. पण कर्मचारी वाढून ते फक्त जेवढं कंटिन्यू कर्मचारी त्याच्यावर 1000 लोकांना ट्रीटमेंट द्यायला लावतात, 500 लोकांना ट्रीटमेंट द्यायला लावतात. जर तुमच्या वॉर्डमध्ये 20 बेड आहे आणि आम्ही कंटिन्यू 50 पेशंट ठेवतो वॉर्डमध्ये, तर तुम्ही स्वतः विचार करा, एक कॉमन पब्लिक म्हणून विचार करा तुम्ही की आम्ही त्या पेशंटला, एवढ्या 50 पेशंटला एक सिस्टर, एक डॉक्टर आणि एक सर्वंट कसं ट्रीटमेंट देणार, कशी स्वच्छता ठेवणार आणि कसं त्यांना केअर देणार. आम्हाला मान्य आहे एकाचा आई गेला, बाप गेला, बहीण गेला, सगळं मान्य आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला होतो, गिल्ट होतो की आमच्या ड्युटीत असं पेशंट दगावला आहे. आम्ही पूर्ण कोशिश करतो की त्या पेशंटला वाचवायला पाहिजे, पण ते जर त्या पेशंट त्याच कंडिशन मध्ये आला आहे, आम्ही त्यांना तसंच एक्सप्लेनेशन दिलं आहे, पण त्यांना असं वाटतं की आमची ओळख एवढ्या मोठ्या माणसाशी आहे तर तरी माझ्या पेशंटला वाचवलं. दिस इज नॉट पॉसिबल. वरून ऊपर से एक भगवान, गॉड, अल्लाह भी आएगा तो भी जिसको जो तकलीफ है ते सफर होणार आहे, तसंच होणार आहे. आम्ही पण पूर्ण कोशिश करतो, 99.9% आम्ही कोशिश करतो की आमच्याकडून जेवढे ट्रीटमेंट आहे तेवढी द्यायला. पण पेशंटला जर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं रेफर आउट जायला तरी पेशंट रेडी नसतात. त्यांना असं वाटतं की तुम्ही इथेच ट्रीटमेंट करा, ते इथेच राहतात आणि मग नंतर त्यांच्यावर असा हादसा होतो. आता आमची मागणी ही आहे की हे जो रोज पेशंट आम्हाला
सरांनी जसं बोलले 365 डेज आमच्यावर हेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जे पेशंटचे रिलेटिव्ह येतात, जबरदस्ती करतात आमच्यावर की आम्हाला ट्रीटमेंटच द्या, आम्हाला इथेच ठेवा, किंवा ते सगळे हत्यार काढून आम्हाला धमकी देतात. ह्याच्यावर पोलीस पण काही कारवाई करू नाही शकत. प्रत्येक वेळा आम्ही रायटिंग देतो चौकीत, पण आम्हाला वाटत नाही यांच्यावर काही कारवाई होते. त्याच्यामुळे एक रिलेटिव्हशी दुसरा रिलेटिव्ह शिकतो, दुसऱ्याशी तिसरा रिलेटिव्ह. जे काल झाला आमच्यावर हादसा, आमच्या सिस्टर्स बरोबर, डॉक्टर्स बरोबर, सर्वंट बरोबर, त्या आरोपीला आम्हाला सजा पाहिजे, तेव्हा आम्ही ड्युटी रिजॉईन करणार. प्लस आम्हाला सरकारशी हे निवेदन आहे की जेवढे क्राऊड वाढले तेवढे रिक्रुटमेंट करा, तेवढी सर्व्हिस आम्ही चांगली देऊ, तेवढी अजून चांगली ट्रीटमेंट होईल आणि सगळे रिलेटिव्ह प्लस कर्मचारी मेंटली स्टेबल होतील. थँक्यू. काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला. आणि जे घडलंय ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही. मी एक उल्हासनगरची महापौर आहे. मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल. पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही. डॉक्टरांनी ह्या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यांची एकच मागणी आहे की जो कोणी व्यक्ती आहे त्याला अटक करा, तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ. आताच पोलीस प्रशासनाला इथे बोलवण्यात आलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील. आंदोलन ते मागे घेतील. मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे, ते घेतील आंदोलन मागे. हे पहा, ज्या प्रकारे हा विषय इथे आलेला आहे, माननीय महापौर ह्या शहराच्या प्रथम नागरिक आहेत आणि शहरातून असंख्य फोन मॅडमला जातात आणि प्रत्येक रुग्णाला सेवा पुरवणं किंवा त्यांना मदत करणं हे महापौरांचं आद्य कर्तव्य आहे. त्यानुसारच महापौरांनी या रुग्णाला मदत केली होती. कालचा जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि असमर्थनीय आहे आणि म्हणूनच एक मेसेज देण्याचा हा प्रकार आहे की ज्या कुणी रुग्णाच्या नातेवाईकांनी कायदा हातात घेतलेला आहे, कायद्यानुसार महापौर मॅडमांनी वरिष्ठ पोलिसांशी बोलून कायद्यानुसार ती प्रक्रिया सुरू आहे. FIR नोंदवण्याचं काम चालू आहे आणि जो कोणी संबंधित त्याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा मिळणारच आहे. परंतु इथे जे आज आंदोलन आहे, डॉक्टर आणि सर्व स्टाफला देखील आमची हीच विनंती आहे की आपण सर्व प्रशासन आहोत. हे जे रुग्णालय आहे हे 2006च्या लोकसंख्येनुसार इथली व्यवस्था आहे. 2006 ते 2026 वाढलेली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार मध्यवर्ती रुग्णालय अपग्रेड झालेलं नाहीये की त्यांच्या तिथे जे व्यवस्था आहे ती प्रशासनाच्या वतीने पुरवली गेलेली नाहीये. तर आता महापौर आमच्या आहेत, आरोग्य सभापती आमच्या आहेत, हे प्रशासन आमचं आहे, सरकार आमचं आहे. तर आम्ही डॉक्टरांकडून जी माहिती आहे ते पाठपुरावा आहे तो घेऊन आम्ही राज्य सरकारशी पाठपुरावा करून ज्या काही समस्या इथे आहेत, रुग्णांना उपचार मिळण्यासाठी ज्या समस्या येत आहेत त्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि प्रशासनाचा हिस्सा म्हणून एक समन्वय साधून याच्यावर तोडगा काढण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करीत आहोत. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।